दिवसापूर्वी त्या मालिकेत मला सुद्धा तुम्ही बघितलं असेल. कदाचित तुम्हाला चेहरा ओळखीचा वाटला नसेल, तर त्या मालिकेत देखील मी स्वतः काम केलेलं आहे. पुढे देखील भूमिका आपली आहे, तुम्ही नक्कीच बघा. आज अर्धा तास वाढवून त्या मालिकेला मिळालेला आहे. प्रेक्षकांचं प्रोत्साहन आणि प्रतिसाद बघता तर खऱ्या अर्थाने सफळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आज ज्यांनी मला या रोखेगावमध्ये संधी दिली, ग्रामदेवतेच्या समोर माझी कला सादरीकरण करण्याची संधी दिली, ते केवळ माझे म्हणजे नात्याने माझे भाऊजी मांडवकर भाऊजी, मनोहरजी मांडवकर भाऊजी, मंगेश भाऊजी आणि त्यांच्या सूचनेने आदरणीय मुंबईचे अध्यक्ष सुरेशजी माने सर यांनी सातत्याने मला माझ्याकडे संपर्क करून हा कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने रूपरेषा समजून घेतली आणि कार्यक्रम नेमकं काय आहे, काय करायचं, काय नाही करायचं, काय करता येईल यावरती त्यांनी नक्कीच माझ्याकडून सर्व काही जाणून घेतलं आणि कार्यक्रमाला ग्रीन सिग्नल दिला. त्यासाठी एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच कार्यक्रम हा आपल्याला धमाल, मस्ती, दंगा, फुल टू धमाल आपल्याला करायचं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या महिला आहेत आणि आपला कार्यक्रम हा कुटुंबासहित कार्यक्रम असतो, त्यामुळे ज्यांचे नवरे असतील, मागे बसले असतील, त्यांनी कुठेही जायचं नाही आहे. आपल्याला देखील या खेळामध्ये सामील व्हायचं आहे, खेळायचं आहे, मनमुराद आनंद घ्यायचा आहे. चला आपण खेळायला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा, वरती हात करून टाळ्या वाजवा. धन्यवाद. तर आता आपण ह्या वरच्या बाजूला जेवढी लोक बसलेले आहेत, म्हणजे आपण दोन गट करूया, ग्रुप करूया, की या बाजूला बसलेले ज्या महिला मंडळ आहेत, पुरुष आहेत, आणि ह्या खालच्या बाजूला बसलेल्या सर्व महिला मंडळ बघून घ्या. आपण दोन ग्रुप करूया. कोणाचा किती जल्लोष आहे, कोणाचा किती आवाज होतोय ते आपण पाहूया. सर्वप्रथम मी शुभकार्य म्हटलं तर गणरायाचा आराधना होते, गणरायाचा जयघोष होतो, तर त्या जयघोषाने आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम ह्या ग्रुपचा, ह्या गटाचा आपण आवाज ऐकणार आहोत. तर यांनी आवाज द्यायचा आहे आणि यांनी आवाज दिल्यानंतर दुसरी जी घोषणा होईल त्या घोषणेचा आवाज त्यांच्यापेक्षा जास्त तुमचा आला पाहिजे, तर तुम्हाला बक्षीस मिळणार. तुम्ही तयार आहात? तयार आहात ना? आवाज करा सगळे. तयार आहात ना? चला आपण सुरुवात करतोय. पहिला तुमचा आवाज आपण ऐकतोय, सगळ्यांनी बोलायचंय. बोलणार ना? नक्की काय नाव आपलं? मोठे इकडे पुढे, इकडे पुढे. काय नाव आपलं? रवीना रवींद्र रामन. हा, आता आपल्याला सुरुवात करतोय. गणरायाचा जयघोष करायचा आहे, त्याच्यावर तुमचा आवाज आला पाहिजे. बरोबर ना? येईल ना? एवढे घाबरताय. चला आपण सुरुवात करतोय. पहिला खालचा आवाज आपण ऐकणार, त्यानंतरचा पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत. चला. गणपती बाप्पा. त्यानंतर तयारीत राहा. आता पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत या गटाचा. हा तुमचा, ताई तुमचा आवाज आता. हा चला. मंगलमूर्ती. क्या बात आहे. हे मला वाटतं सगळे देऊळवाडीतले आहेत काय? सगळे मिक्स आहेत. हा, जोरदार तुमचं अभिनंदन आणि आभार. आणि आपण खेळायला सुरुवात करतोय. माझी ओळख करून देतो. मी देखील एक, जसं मगाशी म्हटलं, मराठी मालिका दोघातले बिन दोघातले टोटे या मालिकेमध्ये मी स्वतः काम केले आणि अनेक कार्यक्रम या कोकणामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक कार्यक्रम नेहमी होत असतात. आता देखील 1 मे पासून 15 तारखेपर्यंत माझे कार्यक्रम दर दिवसाला आहेत. ते दापोलीच्या त्या टोकापासून इकडे संगमेश्वरच्या या टोकापर्यंत आपले कार्यक्रम आहेत. आज सुट्टीमध्ये कार्यक्रम, मागील रविवारी मी आलो होतो, मागील रविवारी देखील धामणी इथे कार्यक्रम झाला. आज इथे आपण कार्यक्रमाला आलो आहोत आणि सातत्याने क्रिकेटचे समालोचन आणि ह्या कार्यक्रमामध्ये माझे कार्यक्रम प्रत्येक शनिवार रविवार असतात. तर काही माझ्याकडून काही कमी जास्त पडलं तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी मनीष प्रगती दत्ताराम लोंढे सादर करतोय मनभावी कलाकार प्रस्तुत जागर महिलांचा अर्थातच पैठणी खेळात जीव रंगला. तुम्ही सगळ्यांनी याआधी सुख म्हणजे नेमकं काय असतं ही मालिका तुम्ही पाहिलं ना? मग सुख म्हणजे काय असतं ही मालिका तुम्ही टीव्ही मध्ये पाहिलात, पण सुख म्हणजे काय असतं त्याचा अनुभव आज तुम्ही या खेळामध्ये घेणार आहात. आता आपण खेळायला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि उपस्थित सर्व जेवढे चिल्लर आहेत, चिल्लर बच्चे कंपनी सगळ्यांनी पुढे या. चला, जेवढे बच्चे कंपनी आहेत त्यांनी सगळ्यांनी पुढे या. सगळ्यांनी पुढे या पटकन. घेणार आहोत. या सगळ्यांनी. चला, व्हेरी गुड. चला या, अजून कोण आहे? सगळ्यांनी या, कुणीही थांबू नका. चला सगळ्यांनी या.
ये चल. हा मी सोडतो. जाऊ जाऊ जाऊ. अजून ये दादा ये काय चल. व्हाईट टी शर्ट वाला ये चल. ते या माझ्यासोबत इकडे या या एकदम सगळे या या क्या बात आहे सगळ्या. चला चला ये बेटा इकडे. चला कोणाला अजून यायचंय. चले चला या सगळ्यांनी. चला आपल्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा. आणि ज्या ज्या ज्येष्ठ माऊली आहेत त्यांनी पुढे जायचं नाही, त्यांच्यासाठी पण आपण एक वेगळा खेळ घेऊ वेळ भेटला तर. त्यांनी पुढे जायचं नाहीये. चला आपण सगळेजण खेळायला तयार आहात. तुम्ही खेळणार. चला माझ्याबरोबर जयघोष करायचं आहे. चला हुंदीर मामा की क्या बात आहे. ये ये हा मोठा आवाज असा दिसतोय हा पोरगा. एकदम बटन वगैरे बघा एकदम टाय सूट बूट घालून माझ्यासारखंच तयार आहे तो. काय नाव तुझं. अथर्व. पुढे अनंतबाई. हा अनंतबाई. ओके. कोण आलंय तुझं इथे. कोण आले. मम्मी आले, पप्पा आले, आजोबा आले, आजी आले, मावशी आले. कोण आले इकडे. मम्मी. कुठे मम्मी. मम्मी कुठे यायची. मम्मी कुठे आहे. हात वरती करा मम्मी. अरे तुमचाच मुलगा आहे ना. हां ओके. चला जोरदार टाळ्या वाजवा याच्यासाठी एकदा. आता काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माझ्याबरोबर खेळायचं. खेळणार ना. हां आता एक गाणं लागेल, त्या गाण्याबरोबर सगळ्यांनी नाचायचं आहे, डान्स करायचं आहे सगळ्यांना. असं समजा की तुमच्या असं समजा की तुम्ही तुमच्या दादाच्या हळदीला आलात ना, त्या हळदीला नाचायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला या जवळ या. माईक पडलं तरी इकडे थोडं जवळ. चला तिथे बरं कोण थांबा. माईक बरोबर गाण्याबरोबर माईक पण चालू देवा. काय सपोर्ट थांबा 2 मिनिट तुम्ही या पुढे. गाणं होईल. चला जोरदार टाळ्या वाजवा. 1 2 3 20. चला एकदा. हा 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 काय म्हणतोय. चला टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. स्टॉप करा लगेच स्टॉप करा. चला म्हणजे आता मला मध्ये घ्या. चला कोण हुशार आहे ते बघायचं. चला आता माझ्या भोवताली या सगळ्यांनी राऊंड. चला हां चला आता माझ्याबरोबर मी जवळ 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 या जवळ या सगळ्या जवळ या या. हां चला मी विचारणार तुम्ही सांगायचं हो की नाही सांगायचं. हां तुम्हाला चॉकलेट आवडतो. तुम्हाला चायनीज आवडतो. तुम्हाला लॉलीपॉप आवडतो. तुम्हाला कॅडबरी आवडते. चला हावडट पुढचे. आता आपल्याला खेळायला तुम्ही सगळेजण आलात. सगळ्यांच्या कोणाच्या मम्मी आलेली आहे तिथे हातवरती करा. ओके. आता काय करायचं माहिती आहे. तुम्ही जायचं आणि आपल्या मम्मीला शोधायचं आणि मम्मीला इथं घेऊन यायचं. चला 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 पटापट चला. हां आईला घेऊन या. चला सगळ्यांना घेऊन या. पटपट हात सोडायचं नाही, मम्मीला घेऊन यायचं. चला पटपट चला चला या सगळ्यांनी या. चला पटकन मम्मीला पटकन घेऊन हात धरून. हात सोडायचा नाही मम्मीचा हात सोडायचा नाही. चला पटकन चला या या लवकर या. क्या बात आहे. चला या या. हात सोडायचा नाही, मम्मीचा हात सोडायचा नाही. चला चला या सगळ्यांनी पटकन. हां चला मम्मीला घेऊन पटकन. जागा द्या पटकन जागा द्या. चला या लवकर या. चला सगळ्यांना आल्या मम्मी आल्या. सगळ्यांच्या मम्मी आल्या का. आता काय करायचं माहिती आहे तुम्ही की मम्मीच्या गालावर एक गोड पप्पा घ्यायचा की त्याचा निशाणा उठला पाहिजे. चला घ्या लवकर सगळं घ्या. चला मुलांनी घ्या घ्या. हां घ्या मम्मीच्या गालावर गोड पप्पा घ्या घ्या घ्या. क्या बात आहे. घ्या घ्या लवकर घ्या. पप्पा घ्या मम्मीचा. मम्मीचा पप्पा घे बेटा. काय आलं घे. हां क्या बात आहे. चला घ्या घ्या लवकर घ्या. हां घेतलं सगळ्याने. आणि आता काय करा तुम्ही लहान मुलांनी खाली बसून घ्या. चला चला
चला लहान मुलांनी बसून घ्या. हा चला, अशा महिला पुढे आल्या नसत्या पटकन. चला हा, आता बघा, ज्यांना ज्यांना खेळायचं आहे त्यांनी सगळ्यांनी या. चला मग मागे वा थोडंसं, मागे वा. ज्यांना ज्यांना खेळायचं त्यांनी सर्वांनी या. चला पटकन, चला या सगळ्यांनी या. ज्या ज्या एका रंगाच्या मॅचिंगवाल्या आहेत त्या सगळ्यांनी या. ज्यांनी गजरे घातले त्यांनी या, जे मुंबईकरी आहेत त्यांनी या, गाववाले या, सगळ्यांनी पटकन या. जसं वेळ घेऊन आता आपण खेळायला सुरुवात करतो खऱ्या अर्थाने. चला ताई, काय निमंत्रण पाहिजे या लवकर. बघा, जे खेळणार नाही ते असं मी समजेन फक्त वाण घ्यायला आल्या. चला या पटकन, लवकर या. चला काय या. हो, एवढं काय टेन्शन घ्या. चला पटकन या. चला सगळ्यांनी या. हो चला सगळ्यांनी खेळा या. इकडचे काय हो गजरेवाले काय तुम्ही कुठून आलात? कुठल्या वाडी तुम्हाला तुम्ही? मग या की, चला ना या. चला 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 पटकन या, पटकन मावशी या. चला लागताय काय इकडे 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 लवकर या पटकन या. सांगतो एक या. का तुमचं या पुढे या. काय नाव तुमचं? उकडे. असं मागे का लपताय? मग इकडे पुढे या. या इकडे पुढे या. कोणत्या वाडीवरचे तुम्ही? देऊळवाडी. देऊळवाडीचं नाव खराब करू नका. या इकडे. असं या इकडे. चला आपण खेळायला सुरुवात करतोय. तर खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, काही सूचना देतो. बघा, सगळेजण तुम्ही या खेळामध्ये कोण कोण खेळले? या म्हणजे होम मिनिस्टर खेळात या आधी कोण कोण खेळले? जर हात वर करा. तुम्ही खेळलात, पुढे या. अजून कोण खेळले? या पुढे या ना. ओके, तुम्ही कुठे खेळलात? मुलुंडला. ओके, मुलुंडला खेळला. मग काय पैठणीची? हॅलो 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 काय जिंकलात तुम्ही? पैठणी फक्त पहिल्याच नंबरला होती आणि दुसऱ्या तिसऱ्या नंबरला बक्षीस होतं. ओके, मग काय मिळालं तुम्हाला? सीट होतं काचेचा. ओके, म्हणजे आज या खेळामध्ये तुम्ही भाग घेतलाय, आज मिळेल का तुम्हाला? नक्कीच प्रयत्न करेल. ओके, नक्कीच तुम्ही हॅलो हॅलो आवाज ब्रेक नका करू. हां, काय नाव म्हटलं तुमचं? वैदेही विनायक मांडव. ओके. हॅलो 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 माय होम मिनिस्टर खेळलात, सर्व तुम्हाला माहिती आहे. आज तुम्हाला नक्कीच पैठणी मिळेल आणि तुम्ही खेळला तर नक्कीच मिळेल तुम्हाला. अजून कोण खेळ? कुटुंब सदस्य म्हणून आहे, त्यामुळे खेळायला लाजायचं. आवाज, खेळायला लाजायचं, खेळायला लाजायचं. मावशी हो, झोप आले नाही ना? दिसतंय ना? हा बघा, खेळायला लाजायचं नाही, बिंदास खेळायचं. नक्कीच तुम्हाला या खेळाचा आनंद तुम्हाला मिळेल. पण तुम्हाला सांगतो की मी जे काही बोलेन, मी जे काही कमेंट्स करेन, मी जे काही विनोद करेन ते तेवढ्यापुरता आनंद घ्यायचा, मजा घ्यायची आणि सोडून द्यायचं, विसरून द्यायचं. मनावर घ्यायचं, कोणीही रागवायचं. आजचा दिवस तुम्ही सगळ्यांनी आपापल्या नवऱ्याला विसरायचं. आज स्वतःसाठी जगायचं. राब तुम्ही तर कोणता कामाला, कोणता कार्यक्रमाला महिलांना काम करावं लागतं. मुंबईला असो, मुंबईला घर मूल चूल सगळं काम करत दिवस निघून जातो, स्वतःसाठी जगायला वेळ मिळत नाही. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा खास तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे मी जे काही बोलेन, मी जे काही विनोद करेन, मी जे काही कॉमेंट्स करेन त्यावरती रागवायचं नाही, मनावर घ्यायचं, मनावर घ्यायचं, मनावर घ्यायचं. मग सगळ्यांनी किलोवर घ्यायचं. हां, चला आपण आता खेळायला सुरुवात करतोय. एक गाणं लागेल, त्या गाण्यावरती सगळ्यांनी एक जायचं. या सगळ्यांनी. ओ ताई या इकडे, पुढे या. आणि विशेष सूचना असेल, हे खेळ मैदानातले खेळ आहेत. तुम्ही सुंदर शृंगार केलाय, सुंदर नटलात, तुम्ही दागिने घातले आहात, तर दागिन्यांची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आहे, कारण मैदानातले खेळ आहेत, जपून करायचं सगळं. ओके, चला तुम्ही तयारात? एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्यांसाठी. आपण खेळायला सुरुवात करतोय. मी मनीष प्रगती तरंगवणे सादर करतोय. होम मिनिस्टर अर्थातच पैठणी खेळात जीव रंगला. चला डिझेल 1 2 3 डिझेल, जोरदार टाळ्या. चला हां, पुढे घेता. हां, जोरदार टाळ्या वाजवा. चला
मावशी काय नाव तुझं? नाव नाव सांग, नाव सांग, नाव सांग, सांग सांग. माझं नाव नाही, तुझं नाव सांग. हा इकडे इकडे इकडे. टेन्शन घेऊ नका, मला पकड इथे. हा एकदा. कुठे राहते तू? पणसवाडी, 1 नंबर पणसवाडी. फणसवाडी. कुठे आली फणसवाडी? ओके. रामवाडी. हां काय झालं, फुगडी घालून कसं वाटलं तुला? कसं वाटलं फुगडी घालून तुला? चांगलं वाटलं. फुगडी घालायला ते येत नव्हते ना, आता बोलता चांगलं वाटलं. हां हां. तो आहेत आजोबा आलेत काय? आजोबा कुठे आहेत आजोबा? आजोबांना शोधा जरा, त्यांना सांगा बायको चुकले स्टँडवर, या लवकर. आजोबा कुठे आहेत? घेऊन या आजोबांना उचलून लवकर. हा कुठे गेले? कुठे गेले? आवाज. हा तू काय म्हणते लाडाने, त्यांना सांग. लाडाने का हाक मारते? हा सांग. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा या आजीसाठी. बघा वय कितीही असो, खेळायला घेणं फार गरजेचं आहे आणि ते धाडस, तो छंद, ती आवड आज आजी जपली, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आजीसाठी. हा आजी खेळायचं खेळू शकते, बसायचं असेल तर बसू शकते. चला मागे भेटला. हा चला गाठ मारा पटकन. चला गाठ मारा आणि दाखवा मला कुणी कुणी फुगवलंय. चला पटकन, चला पटकन मागे. हो गजरेवाले असतात ते, काय नाव यांचा? हो झालं ना. हां चला इकडे इकडे. ओके आम्हा निघते आज्या. ओ हां बघा बघा कसं. हां चला या, दाखवा मला कुणी कुणी कुणाच्या हवा गेले. हा घ्या तो द्या द्या दुसऱ्याला खेळायला त्या कोणा. हां हां घ्या, कोणाकोणाची निघते त्या पटकन. हां त्या करून काय सगळे. ओके चला 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 पटकन खेळायला सुरुवात करतोय आपण. थोडंसं आपण हां मग घ्या ना पटकन, आपल्याकडे काय का नाही. घ्या चला चला. दिलं सगळं मागे, सगळ्यांना भेटलं का? दाखवा मला सगळे. चला पटकन, चला एकदा पटकन सगळे. अरे वा व्हेरी गुड. या इकडे इकडे येता, इकडे इकडे या, पुढे येत. हां या इकडे या, मी फुगवतो. या इकडे इथे उभे. गजरेवाली बायको बघायची आहे बघा जरा इकडे. या हां या बोलवा त्यांना इकडे. या बोलवा या बघा. चला जोरदार टाळ्या. बघा किती खुशीत आले. हां चला जोरदार टाळ्या. दादा काय नाव आपलं? नाचरे. ओके चंद्रन नाचरे. ओके नाचरे वहिनी, तुम्हाला हवा भरता आली नाही. आता बघा दादा कशा हवा भरतील. आता बघा ना. हां बघा बायकोसाठी काय पण किती हवा काढतील, कुठून पण काढतील, पण भरतील, हवा भरतील. जाते हवा, असं होणारच नाही. हां जाणारच नाही. बघा बघा तो फुगा तुम्ही. हां जाऊ दे फुगा. हां जाऊ दे. हां जाऊ दे बरा वा. जाऊ द्या. हां चला मारा काढ. आता कुठून आली हवा? हां चला घ्या, बायकोकडे द्या. हां चला चला. तर धन्यवाद, खूप सुंदर नाचतात तुम्ही. त्या चष्म्यावाल्या तुम्ही या, तुम्ही जरा पुढे या चष्म्यावाल्या. हां या हो ताई, तुम्ही पण या. तुम्ही आता थोडंसं मागे व्हा. दोघी इथे थांबतील, मागे सर्वांनी मागे व्हा. इथे थांबा, इथे या. तुम्ही पण इथे या. फार सुंदर नाचतात वहिनी तुम्ही. हां इकडे 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 सर्व इकडे बघायचं आहे. काय नाव तुमचं? सोनाली दीपक मांडव. ओके कुठली वाडी कोणती? मुंबई. हां वहिनी तुम्ही या, फार छान नाचलात तुम्ही. त्या इकडे इथे या. हां काय नाव म्हटलं तुम्ही? इथे नाच. आता डान्स नाही करायचा, आता फक्त बोलायचं इथे. असं म्हणजे असंच असतं फिरत घरात पण. हां असं नाचतच असते. लय भारी या. मग माझ्याकडे फुगा द्या बघा. बघा वहिनी किती, वहिनी बघा फुगा बघा, लय भारी फुगवल्या वहिनीने. त्याला म्हटलं जर दम म्हटलं. या पुढे थोडंसं. काय नाव म्हटलं? शर्वरी श्रीकांत पवार. ओके श्रीकांत दादा कुठे आहेत? नाही आहेत, म्हणून जेवढे नाचताय तुम्ही. हां व्हिडिओ काढून ठेवा हां त्यांना पाठवायला. हां काही हरकत नाही. एक सुंदर आज होम मिनिस्टर खेळ आहे. एक सुंदर उखाण. माईकला हात लावायचा नाही. एकतर ते डीजेवाला मी कसं तरी आणलंय, तिथं माईक तुटतो, त्यामुळे पैसे देऊन मला बोलवलं. असं बोलतो.
नाव घ्या नाव काय घ्यायचं, शेवटी अहो ना अहोच म्हणायचं. लिहायचं होतं खूप काही, पण पेनच नव्हती शाई. श्रीकांत पवारांचं नाव घेते आरोहीची आई. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा. नाव लिहायला नाही, मी बोलायला सांगितलं होतं, पेना शाही नाही बोलतात. हां चला, दुसऱ्या कोण नव्हत्या ताई? चष्मेवाल्या, या इकडे हा तुमचा घ्या, या पुढे या. हां एक पुढे इथे हां हां. एक उखाणा घ्यायचं सुद्धा, नाव सांगायचं आणि उखाणा घ्यायचं. हां घ्या. नाही दादा आले, या दादाने बोलवा जरा पटकन. चला या पटकन. करायचं लक्षात घ्या. आता काय करायचंय, तुमच्या एका हातात फुगा आहे, दुसऱ्या हातात पिन आहे. काय करायचं तुम्हाला? फोडायचे. कोणाचा? आपलाच नाही फोडायचा. महिला दुसऱ्यांच्या ह्याच्यात फोडायचा महिला असतात, आपला नाही. हा चला काय करायचं माहिती आहे तुम्हाला? एक गाणं लागेल, त्या गाण्यावरती सगळ्यांनी नाचायचं. या प्रारंभाच्या बाहेर कोण जाणार नाही. इथेच फिरतील, इथेच धावतील, इथेच पळतील. आपला वाचवायचा दुसऱ्याचा, त्यातच हुशार आहात तुम्ही. हा लक्षात घ्या. आणि मी सांगेन थांबा 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 थांबा, तर तुम्ही काय करायचं? थांबायचं. समजलं? सगळं शेवटची समजलं का? तिकडे सगळ्यांनी दागिन्याची काळजी घ्या. सगळ्यांना दागिने म्हणून म्हटलं की धावता पळताना काही होऊ शकतं, त्यामुळे काय करायचं? उजव्या हातामध्ये पिन घ्यायची, डाव्या हातामध्ये फुगा घ्यायचा. गाणं लागेल, त्या गाण्यावरती सुरुवात करायची की आपला वाचवायचा, दुसऱ्याचा फोडायचा. आणि फुगा हा साडीमध्ये लपवायचा नाही, हा वरतीच पकडायचा. कसा पकडायचा? वरतीच पकडायचा. हा कोणीही शेतकरीचा राग काढायचा नाही, मैत्रिणीचा राग काढायचा नाही. मुंबईकरी आले म्हणून तिचा राग काढायचा नाही. चला आपण सुरुवात करतो खऱ्या अर्थाने. हा खेळाला सुरुवात करतो. एकदम जोरदार टाळ्या वाजवा. आता खऱ्या अर्थाने खरी मजा, खरी धमाल, खरी दंगा बसल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला 1 2 3 डीजे जोरदार टाळ्या. हो स्टार्ट. चला 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 चला. थांबा 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 थांबा. लय फोडायची घाई तुम्हाला लोकांना लय. आता बघा लक्षात घ्या, ज्यांच्या हातामध्ये फुगा आहे त्यांनी पुढे थांबा, ज्यांच्या हातामध्ये फुगा नाही त्यांनी मागे थांबा. चला चला चला. ज्यांच्या हातामध्ये फुगा आहे त्यांनी पुढे थांबा, ज्यांच्या हातामध्ये फुगा नाही त्यांनी मागे थांबा. बाकी चला, बाकी पिन जमा करा ज्यांच्या हातात आहे त्यांनी, इतरांनी. ज्यांच्या हातात फुगा नाही आहे त्यांनी, चला फुगा नाही आहे त्यांनी जमा करा. तिकडे जमा करा, मागे जमा करा. चला तुमच्याकडे फुगा आहे, तुमच्याकडे ठेवायचं. चला कुणाकडे फुगा इकडे? तुमच्याकडे या, पुढे या. चला या आता, या तुम्ही पटकन. चला पटकन या पुढे. आता ज्यांच्याकडे फुगा आहे त्यांनी पटकन या. किती फुगे तुमच्याकडे? एवढे? हां कोण नाही दीदी देते पटकन. तो घ्या, ते 3 टाका. चला पटकन घेतले ते 3 टाका. सोडून द्या सगळं सोडून द्या. एक घ्या, एक घ्या. चला पटकन, चला सोडून द्या ते. हां आता बघा काय करायचं, लक्षात घ्या. तुम्ही फक्त गंमत बघायचं आहे. मग थोडंसं मागे वा. लक्षात घ्या. वडी तुमचा फुटला फुगा. हां हां चला खाली वा. आता बघा काय करायचं, लक्षात घ्या. आता ते जोरदार टाळ्या वाजवा बाकी सगळे. चला हो चला 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 चला. थांबा. चला या, ज्यांच्या हातात फुगा आहे त्यांनी पुढे या. चला हा तुम्हाला देतो चान्स, तुम्हाला काय हरकत नाही, ती नंतर पुढे देतो. या ज्यांच्या हातात फुगा आहे. हो हां काल ओके. तुम्ही पाठीच ते लपून ठेवलेले आहे, एवढं कोण फोडणार? हां ओके. आता खरी गंमत आहे. दादा आलेत का? दादा आलेत का? माहित नाही. ओके. आता मला सांगा, ह्या ज्या खेळतायत त्यांच्यापैकी किती नवरे इथे आहेत मला सांगा. जरा सांगा मला पटकन, मला तसा खेळत आहे सांगा तुमचे. ओके नाटकाच्या वेळेस तुमचं झोपेतून जागे, जसं इलेक्शन लढवायला जात आहेत. हां या लवकर पटकन. आता काय करायचं? जोडी. आता मी ही जोडी. हां ओके ही जोडी आहे. तुम्ही मागे वा. तुम्ही मागे वा. ओके तुम्ही थोडंसं मागे वा. दादा मागे वा, फक्त गमत बघा. आता तुम्ही पण मागे जा. हां तुम्ही या पुढे. चला ही कोणाची? तुमची मुलगी आहे, बाची आहे. जर आता चला या चायना कंपनीला तर मागे घ्या थोडंसं. चला हां या जवळ घ्या. बस कम्प्लीट करा. हां
तुमचं नाव काय? मनेश पुढे मनेश शिवराम मांडवकर ओके. कोणत्या वाडीवरती? शिवरवाडी. शेवरवाडी. ओके. आज बायको तुमची खेळामध्ये खेळते, कसं वाटते तुम्हाला? छान वाटतंय. बस छानच वाटतंय. ओके. आता बघा तुमची किती, तुम्ही एवढ्या ऐटीत आलात, हा तिकडे दाखवत असं इलेक्शन लढत, आता बघा किती मजा आहे तुमची. हां, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 18. आणि तुमच्या? नक्की. ओके. दादा तुम्ही गावी असता की मुंबईला? ओके. ताई पण ना? ओके. मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 30 वर्ष. 30 वर्ष. 30 वर्षात तुम्ही ताईना केव्हा उचलून घेतलं? नाही घेतलं. हां, केव्हाच घेतलं ना? किती मुलं आहेत तुम्हाला? 4 मुलं. ओके. आहेत. मुलगा आहे तो. ओके. आता बघा मम्मी पप्पाची सगळ्यांची गंमत बघा. काय करायचं बघा, आता लक्षात घ्या की तुम्हाला हे करायचं आहे, मी 1 2 3 म्हटलं तर बायकोला एवढी उंच उचलायची, एवढी उंच उचलायची. ते मला उचलायचं. तुम्ही उचला. हा चालेल, उलटा करा, काहीतरी करायचं बघा. जे होईल ते. खेळ आहे, खेळामध्ये सर्व करा. ऐका, लक्षात घ्या, खेळ आहे, खेळामध्ये काही होईल. हां, आता काय करायचं, बायकोला उचलायची, एवढी उंच उचलायची, तुम्ही एवढी उंच उचलायची आणि गाणं लागेल, तुम्ही त्यांचा फुगा फोडायचा, तुम्ही ह्यांचा फुगा फोडायचा. ओके. जोपर्यंत फुगा फुटत नाही तोपर्यंत बायकोला खाली ठेवायची नाही. चला, तयार? या 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 या. चला. काय झालं? कोणी कोणाचा फोडला फुगा? काय झालं दादा, कसं वाटलं आज बायकोला? छान वाटलं. जेवढं दुपारी जेवलं तेवढं खाल्लं. काय झालं आता, तुम्ही बायकोला न उचलता त्यांचा तुमचा फुगा कोणी फोडला? कसं काय फोडलं? हुशार आहे, हुशार आहे बहिणी, काही हरकत नाहीये. चला तुम्ही जाऊ शकता. धन्यवाद. तुमचे देखील आभार, तुमचं देखील आभार. आणि हां हां, तुम्ही बाजूला. आता या, तुम्ही या. आणि इथे एक जोडी होती, तुम्ही. चला हां घ्या. चला तेच करायचं. तुमच्या लग्नाला किती वर्ष आली? 8. नक्की? हां, तुमच्या 1च वर्ष. काही हरकत नाही. बायका एकदम दोन्ही हलक्या फुलक्या आहेत, अगदी उंटावर उचलतील असे नाचत होते. हां नक्की? किती 8 वर्ष झाली ना? 8 वर्षात तुम्ही केव्हा उचलून घेता दादानी? नाही. खूप प्रेम आहे. तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? अरेंज. ओके. तुमचं? लव्ह मॅरेज. ओके. चला पाहूया आता काय करायचं. अरेंज मॅरेज असो, लव्ह मॅरेज असो, तुम्ही बायकांना उचलायची, खाली रागात टाकायची नाही. रागात टाकायची, रागात रात्री फक्त पाठीला बांब लावून जायचं. काय? चला आपण खेळायला सुरुवात करतोय. तेच करायचं तुम्हाला. 3 आहे ना तुमच्याकडे? ओके. चला 1 2 3 डिझेल जोरदार टाळ्यांचा. हो हो. काय होतं? त्यांचा काय अवस्था झाली नाही बघा. चला कसं याच्या बाहेर जायचं नव्हतं, पण काही हरकत नाही. दादाने उचलून घेतलं, फिरवलं करा करा. नशीब तुमचं दादा की वहिनी हलक्याच आहे, नाही तर तुमचं काय ऐकायला तयार नव्हते दादा. कसं वाटलं आज? खूप छान. दादा तुम्हाला? ती तर मुंबईतून येतानाच बोलत होती की मी होम मिनिस्टर खेळणारच आहे, त्यामुळे भारी वाटलं. ओके. काय बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. एक सुंदर उखाण आहे का? मंगळसूत्रातील 2 वाट्या, सासर आणि माहेरची खूण, अरविंदरावांचे नाव घेते, मांडवकरांची सून. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. आपण नाव सांगायचं आणि उखाण घ्यायचं. रुपाली राहुल गावडे. नाव बरोबर सांगितलं? सांगितलं ना. पुढे. संसाराच्या रथाचे प्रेमाचे 2 चाक, आमच्या प्रेमाचे 2 चाक. राहुल गावांचं नाव घेते, सर्वांना करून नमस्कार. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. गाडी अजून कोणते राहिले नाही ते? तुम्ही आत ना. काय नाही फुगे तुम्हाला. तुमचे नवरे नव्हते ते कोण? तुम्हीच ना सगळं? या असं काय? या या या. हां तुम्हाला दादा, तुम्हाला ताईनं उचलून गेला आवडेल? नाही आवडणार? ओके. ताई तुम्ही काय खाता मला सांगा?
रोजचाच डाळ नाही म्हणजे डाळ तूप घी काय असेल म्हणजे कसं खाता साधा जेवण डाळ भात भाजी चपाती चला अशा काय फोडणार नाही तुम्ही इकडे एकमेकीच्या घरात जाऊन फोडा इकडे बसा तुम्ही इकडे या आता या राहिलेले या तिघी जण चला पाहायला नाही बांधलं तुम्ही चला 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 धन्यवाद धन्यवाद राहू द्या राहू द्या मीच ठरलो इकडे 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 या. इकडे उभे राहिले तुम्ही ओ कुठे गेला कुठे गेला अरे बाबा त्यांना करा करा मला पण फिरवलं इकडे इकडे उभे राहा इथे उभे राहते हा जोरदार टाळ्या वाजवा दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा काय वहिनी ना तुमचं साक्षी सुधीर चांदेकर ओके तुम्ही एक मिनिट हा ओके तुम्ही गावी असता की मुंबईला ओके तुम्ही ओके तुम्ही पण माहिती होती ना ओके गावी असता की मुंबई ओके तुम्ही काय कबड्डी खेळवतात त्या लहानपणी हा लय भारी खेळणार ना जोरदार टाळ्या वाजवा या दोघींसाठी एकदा आणि आपण पुढच्या खेळाला सुरुवात करतो सगळ्यांनी पुन्हा एकदा उठा सगळं आता बलून सोडा आता आपण खऱ्या अर्थाने आपल्या फायनलसाठी खेळणार आहोत नाही माहिती काय येतात तिथे काय येतात आंबे जोडायला अरे बाबा काय येतात दीदी काय येतात हा मग वडाच्या झाडाला वडे काय येतात वड्याच्या झाडाला काय येतात सांग दीदी कोण म्हटलं वडे कोण ओके कोण या पाठवा इकडे पाठवा इकडे या इकडे इकडे लग्न झालं लग्न झालं लग्न झालं ओके बायको कुठे आहे मग हा कुठे बायको आतमध्येच आहे पण कुठे बायको ओके 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 धन्यवाद काय वडाच्या झाडाला काय येतात वडाच्या झाडाला वडे येत नाही कारण वडाच्या झाडाला मुलं येतात मुलं हा आरंभ्या ओके काय हरकत नाही किती वर्ष झाली लग्नाला एकच वर्ष 2 महिने झाले. 2 महिने झाले नवीन नवीन आहे ना ओके आज बायको खेळते बघून कसं वाटतंय छान वाटतंय तुम्हाला असं वाटतंय की बायको हरावी आणि माझा पण नंबर यावा हे असं वाटतंय की बायको जिंकावी आणि पैठण घरी यावी. क्या बात आहे चला जोरदार टाळ्याचा धन्यवाद नंतर घेतो चला आपण खेळायला सुरुवात करते चला चला ओ या सगळ्या कंपनीना घ्या ना बाहेर सगळ्यांना आता तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो हा चला पुढच्या राहून घ्या पुढच्या
सात सेवन मला पाडाल सात सेवन चला सेवन मला उठू द्या बाबा चला 7 7 चला गणपती बघा 7 चला किती 7 चला कंप्लीट करा पटकन बाहेर काढा अरे तुम्हाला पण उचलेच नाही बाबा हा इकडे या तुम्ही माझ्यावर ग्रुप नका या इकडे या इथं बेला चला ओ काय किती 1 2 7 ताईला हो काय ना या त्याच्यावर थांबा चला किती 7 तुमच्याकडे तुमच्याकडे किती 7 तुमच्याकडे 7 काय झालं किती 1 2 3 4 5 कोण बाबा हे बरं नाही हा काय बरं हा पुढे बघा पटकन पूर्ण करा इथे कमीच आहे पूर्ण कमी आहे 1 2 3 अजून तुम्हाला पाहिजे 7 किती ना 7 असं करून मागे होता खुर्चीच्या लक्षात घ्या एक तुम्हाला सांगतो आपण खेळायला सुरुवात करण्याआधी सांगतो की विचारू तुम्हाला प्रश्न विचारू मी हा सगळीकडे लावा तुम्ही लावलं तसं सगळीकडे लावा हा मी लावू का सगळीकडे लावा हा छान वाटलं मी तुमचा रोग हा एक काम करा त्याच्यामध्ये बॉबल घ्या बॉबल पटकन चला हा द्या सगळं चला बॉबल या लवकर पटकन पुसून घ्या बस दुसरा घ्या फक्त हा संपला लास्टलाच ओके काय करणार चला लावून घ्या हा लावा चला हो लावा की बाबा पटकन चला ह्या खेळासाठी मला जोरदार टाळ्या वाजवा आपण खेळायला सुरुवात करतो तुम्हाला सांगतो जर आवडलं तर नक्कीच एकदा टाळ्या वाजवा माझ्यासाठी घ्या तुम्हाला आवड आधी बोलतो नंतर टाळ्या वाजवा लक्षात घ्या की मुलगा जोपर्यंत तुमचा आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही मुलगा जोपर्यंत तुमचा आहे सर्व मायमावणी लक्षात घ्या आवडत म्हणजे टाळ्या वाजवा व्हायचा मुलगा जोपर्यंत तुमचा आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही पण मुलगी जोपर्यंत तुमची आहे जोपर्यंत आई वडिलांचं आयुष्य संपत नाही जोपर्यंत आई वडिलांचं आयुष्य संपत नाही आपण खेळायला सुरुवात करतो या गावाला काय करायचं माहिती आहे एक गाणं लागेल त्या गाण्यावरती तुम्ही एवढं अंतर लावायचं की हात न लावता हे चिमटे पाडायचे अगं पडू दे तुम्ही पडा हात एवढा अंग हलवायचा डोकं हलवायचं हे हात न लावता तुम्हाला चिमटे पाडायचे आहे बरोबर चला आता अंगात येणार आहे चला डीजेवर चला गोंधळाचं गाणं लावा गोंधळाचं चला पटकन डीजेवर गोंधळाचं गाणं लावा डीजेवर एक गोंधळाचं गाणं चला या बघा वहिनी किती मुलं करायची बाकीच्यांनी किती लावले तुम्ही किती घेतले प्रसाद हा येस लावा हा लावा तुम्ही जाय छान वाटला वहिनी एकदम एक नंबर हा या वहिनीचं नाही मला कौतुक वाटतं बाबा भारी तुम्ही दिसता हा पुढे गेले मांडव कसं हा चला
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे बा. या जीवाची ओळख चांगली ना हा काही हरकत नाही आहे. चला हे सगळं चिंतेचं माझं छान आपल्याला वहिनी काय घेते तुम्ही हा असं असू नका हो. मी कोरोनाची लस विचारली. कोरोनाची लस येते ना काय होणार नाही मला. चला तुम्ही नसणारच नाही. तुम्ही नसणारच नाही. चला काही हरकत नाही आहे. आपण आता फायनलकडे येतोय. हा फक्त सेमीफायनलचा एनर्जी हा खेळ होता. आता आपण सगळ्या पुन्हा पाहिजे टेबल घ्या. जीव रंगला. चला आपण खेळात सुरुवात करतोय आणि आता यानंतर बक्षीस समारंभ होईलच. पण हे खेळ तुम्हाला आवडले असतील एकदा माझ्यासाठी वरती हात करून जर माझ्यासाठी टाळ्या वाजवा. जर आवडले असेल तरच वाजवा. पुरुषांना तुम्हाला देखील आवडला खेळ आवडले माझ्यासाठी तर जोरदार टाळ्या पूर्णच करायचं. जास्त पुढे यायचं नाही. चला ह्या टेबलच्या मागूनच हवा गेली पाहिजे. इथे पुढे नाही. चला 1 2 3 डीजे जोरदार टाळ्या एकदा. क्या बात है क्या बात है. चला 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 चला. हो क्या बात है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 1 2 आणि 3. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा याच्यासाठी एकदा. आणि खऱ्या अर्थाने जसं म्हटलं ना मगाशी माहेरवासनीसाठी हा खेळ नक्कीच असेल आणि आवडला कार्यक्रम नक्कीच बघा. हा कार्यक्रम ज्या पद्धतीने सादरीकरण करायचं होतं त्या पद्धतीने केलेला आहे. कमी वेळ मिळाला थोडंसं नंतर आपण स्पीडअप घेतलं काही हरकत नाही आहे. कधी भविष्यात जर संधी मिळेल ते नक्कीच अजूनही आपण नवे खेळ आणि अजूनही ज्येष्ठ महिला होत्या त्यांच्यासाठी आपल्याला खेळ होता. पण आपल्याकडे वेळ फार कमी पडला तर आपण खेळू. लहान मुलांसाठी सुद्धा आपल्याकडे खेळ होते पण तेही देखील आपल्याला खेळवता आले नाहीत. तर आपण भविष्यात हे देखील गोष्टी करू. तर आपण अंतिम फेरीकडे वळलेलो आहोत आणि बक्षीस सोहळ्याकडे आपण वळतोय. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी एकदा. म्हणतात ना की दिव्याला दिवा लावत गेला की दीपमाळ तयार होते. दिव्याला दिवा लावत गेला की दीपमाळ तयार होते. फुलाला फुलं जोडत गेला की फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस म्हणून जोडत गेलं की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि हे आज माणुसकीचं सुंदर नातं या रुखी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आणि सर्वप्रथम ह्या वहिनी फार तुम्ही छान खेळलात. भले फायनलला नंबर आला नाही पण छान खेळलात. प्रत्येक गेम्स छान खेळले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वप्रथम आपण त्यांना सन्मानित करतोय. तर महिला मंडळाच्या वतीने आपल्या वतीने करायचं सन्मानित पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. ताईंना शॉल आणि पुष्पगुच्छ असेल तर घ्या. श्रीफळ असेल तर घ्या. चला या पटकन महिला. चला या 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 सर या. आमचे मार्गदर्शक आहेत प्रत्येक काळ. या सर या इकडे बहिणीसोबत. हां या. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा या वहिनीसाठी. एकदा मांडवकर वहिनीसाठी एकदा जोरदार. लाजू नका. चला मी होम मिनिस्टर. धन्यवाद. बसून घ्या. क्या बात है. जोरदार टाळ्या. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय यांच्या शुभ हस्ते मानाची पैठणी प्रदान केली जाते. चला मी हो मिनिस्टर. ही गावदेवीची कृपा. देऊळवाडीतच हा मंदिर सुद्धा देऊळवाडीत आहे आणि देऊळवाडीच्या मानकरी ठरलेले आहेत. आणि हा एवढा भाग्याचा क्षण आहे. हा क्षण पुन्हा येणार नाही कारण देवाच्या साक्षीने आज या देऊळवाडीच्या महिला विजेते झालेल्या आहेत. भविष्यात इतर वाडीने पण विचार करा त्याच्यावरती. तुम्ही खेळात भाग व्हा सहभागी व्हा आणि असंच खेळत राहा. सगळ्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला त्यानंतर खऱ्या अर्थाने या खेळाचे होम मिनिस्टर ठरलेले आहे स्वराज सचिन भांगडे आणि रशिका राजेश राळे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. चला असं नाही बोला ना. बोला बोला. हां ओके. एक ब्लाऊज टाका टाका. चला उभे राहा. मी हो
वाजवा यांच्यासाठी. थांबा 2 मिनिटं काय ठेवू नका. जा तुम्ही जा 2 मिनिटं द्या. हा चला या ठिकाणी चला. मी होम मिनिस्टर. चला धन्यवाद धन्यवाद. ओके चला चला धन्यवाद सर्वांचे.